रोहिणी पराडकर यांना राज्यस्तरीय साहित्यरत्न कलाभूषण पुरस्कार. कोल्हापूर सत्यवर्तन प्रतिनिधी. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे युवा बौद्ध धम्म परिषद, महाराष्ट्र व कर्नाटक राज्य यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात कोल्हापूर येथील प्रसिद्ध कवयित्री व साहित्यिक रोहिणी अमोल पराडकर यांना राज्यस्तरीय भंते नागरत्नजी साहित्यरत्न कलाभूषण पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम काल रविवारी भंते नागरत्नजी सभामंडप, यशवंत मंगल कार्यालय येथे उत्साहात पार पडला. या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमित उपस्थित होत्या. यावेळी संस्थेचे संस्थापक प्राध्यापक डॉ. किरण सदानंद भोसले, राज्याध्यक्ष प्राध्यापक डॉ. संतोष भोसले, राज्य सचिव सतीश भारद्वासी यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोहिणी पराडकर या कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध कवयित्री व साहित्यिक असून व्यवसायाने त्या लेडीज फोटोग्राफर आहेत. त्या अनेक सांस्कृतिक व साहित्यिक संस्थांच्या सक्रिय सदस्य आहेत. त्यांच्या काव्यांजली, दत्त शब्दांजली, बालगीत, चिवचिवाट, काव्यसरिता आणि मधुबन असे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना विविध स्पर्धांमधून अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच त्यांच्या साहित्याचे प्रकाशन विविध वृत्तपत्रे व मासिकातून नियमितपणे होत असून विशेष म्हणजे पराडकर या गडचिरोली नाट्यश्री स्पर्धेतही सातत्याने सहभागी होत असतात. त्यांच्या साहित्यिक व सांस्कृतिक योगदानाची दखल घेत हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.